नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आयुर्वेदाला अभिप्रेत असणाऱ्या तुपाविषयी बघणार आहोत. आयुर्वेदाने गाईचं तूप श्रेष्ठ सांगितलं आहे आणि त्यातल्या त्यात दुधाची विरजण लावून त्याच्या दह्यातून लोणी काढून जे कढवले जाईल त्यास तूप असे संबोधिले आहे. आयुर्वेदानुसार तूप हे पचायला हलके असून आपण जो आहार घेतो तो पचवण्यासाठी देखील उत्तम असते, म्हणजे पचन क्षमता वाढवणारे असते. आपला जो पाचक अग्नी आहे त्याला प्रेरणा देऊन त्याच्याकडून खाल्लेल्या अन्नाचे पचन करून घेतले जात असते. आपण यज्ञामध्ये तूप टाकत असतो, त्यामुळे यज्ञामधील अग्नी हा प्रज्वलित होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात जठरामध्ये असणारा अग्नी, ज्याला आधुनिक शास्त्रामध्ये पाचक स्राव डायजेस्टिव्ह ज्यूस असं म्हटलं जातं, तो स्राव वाढत असतो. जे सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये देखील होत असतं. अगदी पूर्वीपासून आपण आहाराच्या सुरुवातीला एक श्लोक म्हणत असतो किंवा श्लोक म्हणत आलेलो आहे. वदनी नाम घेता श्रीहरीचे, आणि शेवटी म्हटलं आहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे आहार हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि ज्या पद्धतीने आपण यज्ञामध्ये गाईच्या तुपाची आहुती देतो त्याच पद्धतीने आपल्या आहारामध्ये, ज्या जठरामध्ये आपण अन्न शरीर पोषणासाठी टाकणार आहोत त्या अन्नामध्ये तुपाची आहुती देणं म्हणजेच तुपाचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा या तुपाला आपण कसं सेवन केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे. जर असं तूप आपल्याला सेवन करायचं असेल तर सर्वोत्कृष्ट आहार म्हणजे मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदूळाचा भात आणि त्यावर साजूक तूप, तसेच वरण पोळी आणि साजूक तूप याचा काला करून आपण सेवन करू शकतो. ज्वारी, बाजरी यांची भाकर मोडून त्यात वरण सोबत साजूक तूप हे मिश्रण देखील आपल्याला उत्तम होऊ शकतं. शक्यतो असे तूप सेवन करीत असताना त्यासोबत तेलाचा वापर करू नये, अन्यथा ते विरुद्ध अन्न ठरू शकतं. तूप आणि तेल हे दोनही स्निग्ध असले तरी देखील देशी साजूक तूप हे पचायला हलके असते, पित्त दोषाला कमी करणारे असते, म्हणजेच उष्णता कमी करते. तर तेल हे पचायला जड असते, पित्त दोषाला वाढवणारे असते. तसेच एक म्हण आहे, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. म्हणजे तूप हे आपल्याला सौंदर्यामध्ये भर पाडित असते. शरीरात अन्नाचे पचन व्यवस्थित झालं तर निश्चितच आपण निरोगी निरामय राहू आपले सौंदर्य अधिक खुलवू शकतो. औक्षण करत असताना तुपाचे दिवे लावायला सांगितले आहे. या दिव्यांमधून जो धूर येतो तो आपल्या त्वचेसाठी उत्तम असतो, म्हणून यज्ञात देखील तुपाचा वापर केला जातो, जेणेकरून त्याच्या धुराद्वारे आपल्याला आपल्या त्वचेवर आरोग्य प्राप्ती व्हावी. तुपाच्या काजळीपासून काजळ, ज्याला आयुर्वेदात अंजन असं म्हणतात, ते बनवले जातात आणि हे लहान मुलांसाठी, महिलांसाठी डोळ्यात घालण्यासाठी उत्तम असतात, ज्यामुळे नेत्रदृष्टी वाढते, तेथील त्वचेला स्निग्धता प्राप्त होते आणि सौंदर्यात भर देखील पडत असते. निसर्गतः आपण बघू शकतो की तुपाचा दिवा हा लवकर जळून जातो, तर तेलाचा दिवा हा उशिरापर्यंत जळतो. म्हणजेच तूप लवकर संपतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीरात देखील होत असतं. तूप लवकर पचतं आणि तेल उशिराने पचतं. चला तर मग आजपासून आपण योग्य पद्धतीने साजूक तुपाचा वापर करूया आणि निरामय आरोग्याचा लाभ घेऊया. नमस्कार.